महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे शहराच्या वतीनं आज मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला। ठाणे स्टेशन बाहेर मनसेच्या वतीनं यावेळी लाडूंचं वाटप करून मराठी भाषेच्या जपणुकीचा संदेश देण्यात आला। या उपक्रमाचं आयोजन मनसे नेते अविनाश जाधव आणि ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं। यावेळी मनसैनिकांनी मी मराठी माझी भाषा मराठी हा संदेश देत नागरिकांना मराठीत अधिकाधिक संवाद साधण्याचं आवाहन केलं। मराठी भाषा दिन हा केवळ दिवस नसून आमच्यासाठी सण असल्याचं मत अविनाश जाधव यांनी यावेळी व्यक्त केलं। काल एसटी डेपो परिसरात घडलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनेबाबतही मनसेनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी बस डेपो रिक्षा स्टँड सारख्या ठिकाणी अधिक सतर्क राहावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली। परप्रांतीयांनी महाराष्ट्राच्या मातीत राहून इथल्या संस्कृतीचा आदर करावा, अन्यथा त्यास योग्य उत्तर दिलं जाईल असा स्पष्ट इशारा मनसेकडून देण्यात आलाय। मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी मनसे नेहमीच लढत राहील असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आलाय। आज मराठी भाषा गौरव दिन आहे आणि मला असं वाटतं की हा दिवस नसून आमच्यासाठी सण आहे। या महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी आहे आणि आज मराठी भाषा दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात जगभरात जिथे जिथे मराठी माणूस राहतो तो आज साजरा करतोय। आम्ही देखील ठाणा स्टेशनमध्ये लाडू वाटून मराठीचा जास्तीत जास्त वापर करावा असं लोकांना अपील करतोय। या महाराष्ट्रात मराठीचा अभिमान आणि मराठीचा जागर व्हावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेब नेहमीच तत्पर आहेत। राज्यात मराठी भाषा धोरण लागू झाल्यानंतर सरकारी कार्यालयांमध्ये मराठीत बोलणं अनिवार्य करण्यात आलं असताना आज दुसरीकडे कला पदव्युत्तर पदवी अर्थात MA मराठीचं शिक्षण घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अतिरिक्त वेतनवाढ बंद करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतलाय। या संबंधीचं परिपत्रक पालिका प्रशासनानं काढलं असून यामुळे MAचे शिक्षण घेत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा हिरमोड झालाय। 7व्या वेतन आयोगात शिक्षणावर आधारित अतिरिक्त वेतनवाढ देय असण्याबाबत शासन निर्देश प्राप्त झालेले नसल्याचं सांगत हा निर्णय घेतला आहे। राज्यात मराठी भाषा धोरण लागू झाल्यानंतर सरकारी कार्यालयात मराठी अनिवार्य करण्यात आले। यानुसार सरकारी, निमसरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळ तसंच सरकारचं अनुदान घेणाऱ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आणि तिथे येणाऱ्यांना मराठीतच बोलणं बंधनकारक करण्यात आले। याची अंमलबजावणी न झाल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे। मराठीच्या अनिवार्यतेबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागाकडून काढण्यात आलाय। एकीकडे मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी राज्य शासनाकडून अशा प्रकारचे निर्णय घेतले जात असतानाच दुसरीकडे कला पदव्युत्तर पदवी MA मराठी शिक्षण घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अतिरिक्त वेतनवाढ बंद करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतला आहे। मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि या भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी ठाणे महापालिकेचे तत्कालीन सभागृह नेते आणि विद्यमान खासदार नरेश मस्के यांनी सर्वसाधारण सभेत कला पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा ठराव मांडला होता। त्याला सर्वसाधारण सभेनं त्यावेळेस मंजुरीही दिली होती। यामुळे कला पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळालं होतं। दरम्यान ठाणे महापालिका प्रशासनानं नुकताच एक परिपत्रक काढलं असून त्यात DMG FM आणि LSGD LGS MA मराठी आणि तत्सम अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ देता येणार नसल्याचं म्हटलं आहे। त्याचे तपशील जाणून घेतो। मान्य आयुक्त महोदयांशी पण या संदर्भात चर्चा सकाळी केलेली आहे। त्याची वस्तुस्थिती काय आहे या संदर्भात तपासून घेऊ। कशा पद्धती म्हणजे काहीतरी कायदेशीर दृष्ट्या काहीतरी असतील त्यामुळे काढला असेल, पण मी बघून घेतो आणि त्याच्यावर निर्णय आजच्या आज घेतला जाईल। विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉक्टर नीलम गोरेंविरोधात अवमानजनक भाष्य करणाऱ्या उबाटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेना महिला आघाडीकडून आज जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। शिवसेनेच्या नेत्या मीनाताई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय बाळासाहेब भवन येथे महिलांनी राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। राऊत यांच्या फोटोला जोडे मारून महिलांनी निषेध केला।
संजय राऊत या व्यक्तीनं स्वप्ना पाटकर, कंगना राणावत, नवनीत राणा यांना वाईट बोलून अपमान केलाय। राजकारणात टीका करताना राऊतांनी भाषा नीट वापरावी, नाहीत सुधारले तर आज फक्त बॅनरला जोडे मारलेत, पुढच्या वेळी तुमच्या तोंडात चप्पल मारल्याशिवाय बाळासाहेबांच्या रणरागिणी शांत बसणार नाहीत असा सज्जड इशाराच शिवसेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी यावेळी दिला। या आंदोलनात शिवसेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रे, उपनेत्या कला शिंदे, तृष्णा विश्वासराव, उपनेत्या सुवर्णा करंजे, शिल्पा देशमुख, प्रवक्त्या सुशीबेन शहा यांच्यासह महिला विभाग प्रमुख नीलम पवार, शीतल बित्रा, सुनीता वैती आणि मुंबईतील इतर महिला पदाधिकाऱ्यांनी सहभागी होऊन राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय। संजय राऊत ही व्यक्ती ही स्वतःला प्रवक्ता समजते, परंतु ज्या भाषेत महिलांच्या संदर्भात ते बोलतायत, मग ती कंगना राणावत असू दे किंवा स्वप्ना पाटकर असू दे, नवनीत राणा असू दे, प्रत्येक वेळेला महिलांना शिवीगाळ करणं, महिलांना वाईट बोलणं, याच्या पलीकडे या माणसांनी काही केलं नाही। आज आमच्या नेत्या आणि उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे जे 4 टर्म आमदार आहेत यांच्या विरोधात ज्या पद्धतीने बोलले, बघा टीका करणं हा राजकारणातला स्थायी भाव आहे, तुम्ही जरूर करा, परंतु हा टीका करताना तुम्ही जी भाषा वापरतात ती मात्र सांभाळून वापरा, नाहीतर या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या रणरागिणी तुम्हाला इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही। आता फक्त तुमच्या बॅनरला चपला मारलेल्या आहेत, पुढच्या वेळेला जर ह्याच पद्धतीने तुम्ही महिलांबद्दल बोलत राहिलात तर मात्र तुमच्या गालावर या महिला रणरागिणी रंगवल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे मुंब्रा खाडी परिसरात वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर ठाणे महसूलनं मोठी कारवाई केली आहे। अवैध रेती उपसा करणाऱ्या 2 बोटींवर ही कारवाई करण्यात आली असून 15 लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आलाय। यापुढेही महसूलच्या माध्यमातून कारवाई सुरूच राहणार असल्याचं नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी सांगितलं। या कारवाई दरम्यान महसूलच्या टीमला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असून मुख्यतः या बोटी रेल्वे पूल लगत आढळून येत असून या वाळू उपसा करणाऱ्या बोटींमुळे रेल्वेच्या पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। मात्र रेल्वे प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची खबरदारी घेतली जात नसल्यामुळे भविष्यात मोठा अपघात रेल्वे पुलाला होण्याची शक्यता आहे। उच्च न्यायालयाने देखील यामध्ये दखल घेतली असून वारंवार कारवाई करण्याबाबत प्रशासनाला बजावले। त्यामुळे महसूल प्रशासनाकडून वारंवार अशा कारवाया सुरू आहेत। परंतु केवळ महसूल प्रशासनाकडून कारवाई होणं गरजेचं नाही तर इतर विभागांना देखील अशी ठोस कारवाई करणं गरजेचं आहे। जोपर्यंत इतर विभागांना देखील कारवाई होणार नाही तोपर्यंत रेती माफियांवरला जबरब बसणार नाही। भरती ओटीचा फायदा घेऊन हे रेती माफिया खाडीमध्ये रेती उपसा करत आहेत। रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन देखील रेती उपसा करतात। यांच्यावर सर्व विभागाने एकदाच कारवाई केली तर रेती माफिया टिकणार नाही। बोटी आम्ही हा नेहमी वारंवार ताब्यात घेत असतो। अशी आता आमची किमान एक 50वी कारवाई असेल। परंतु काय होतं, आम्हाला भरती ओटीच्या नियमाप्रमाणे काम करावं लागतं, कारण की जर भरती असेल तरच आम्हाला या बोटी सापडतात। जर ओटी असेल तर या चिखलामध्ये रुतून बसलेल्या असतात, त्याच्यामुळे पाण्याच्या बाहेर खेचता येत नाही। आज अनायसे भरती खूप मोठी होती। आमच्या महिला कर्मचारी आणि आमचे तलाठी गस्त घालत असताना या बोटी आम्हाला सापडल्या आणि मग त्या आता आम्ही किनाऱ्यावरती आणल्यात। हायड्राच्या साह्याने तुम्ही आता बघितलं असेल की त्या आता आम्ही आणल्यात, आता पूर्ण कट करणार, FIR दाखल करणार, कारण की वारंवार यांच्यावरती FIR दाखल करणं आणि अशा प्रकारची कारवाई केली तर ज्या रेती माफियांवरती जबर बसेल, त्याशिवाय जबर बसणार नाही। त्याच्यामुळे ही कारवाई आम्ही सतत चालू ठेवतो।
बुधवारी रात्री येऊर गावातील पाटुणपाड्यातील स्वामी समर्थ मठाशेजारी असलेल्या एका गोठ्यातून 2 बैल पळवून नेण्याचा गोवंश तस्करांचा प्रयत्न स्थानिकांनी हाणून पाडलाय. या 2 बैलांना बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन देण्यात आलं होतं. त्यापैकी एक बैल आज दुपारपर्यंत ग्लानीत होता. दरम्यान ही घटना जिथे घडली तिथे पर्यावरण कार्यकर्ता नताशा आव्हाड यांनी भेट दिलीय. अप्पू नावाचा गुंड हे कृत्य करत असून त्याला पोलिसांकडूनही अभय दिलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. येऊरच्या पाटुणपाड्यात राहणारे आदिवासी नागरिक विलास बरफ यांचा स्वामी समर्थ मठाशेजारी गोठा आहे. या गोठ्यात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन काही समाजकंटक घुसले. त्यांनी इंजेक्शन लावून 2 बैलांना बेशुद्ध केलं. त्यानंतर टेम्पोत टाकून त्यांना पळवून नेण्याचा त्याने प्रयत्न केला. ही बाब उघडकीस येताच ग्रामस्थांनी एकत्र येऊन या गोवंश तस्करांना चोप देऊन गोवंशाची सुटका केली. याच वेळी स्थानिक महिला पत्रकार नेहा गायकवाड यांनी चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना भारतीय युवा मोर्चाचे कार्यकर्ते अमित मिश्रा यांनी चित्रीकरणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तसंच आपण बजरंग दलाचे कार्यकर्ते असून हे प्रकरण इथेच संपून टाका असं सांगत स्वतः फिर्यादी होण्याची तयारी दाखवली. मात्र तास नकार दिल्यानंतर अप्पू आणि अमित मिश्रा यानं नेहा हिला दमदाटी करण्याचा प्रयत्न केल्याचा पूजा हिंदोळे हिनं सांगितलं. दरम्यान पर्यावरण रक्षण चळवळीत सक्रिय असलेल्या नताशा आव्हाड यांनी या ठिकाणी भेट दिली. न्यायालयाच्या आदेशानुसार येऊरमध्ये सायंकाळी 7 वाजल्यानंतर इतर वाहनं सोडण्यास मनाई असताना अप्पूची गोवंश तस्कराची वाहनं आत सोडलीच कशी? गुन्हा दाखल करताना चालढकल का केली? एकीकडे भाजपवाले गोवंश रक्षणाचे कायदे करीत असताना दुसरीकडे गोवंशाची तस्करी करत आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि 7 नंतरची येऊरची प्रवेशबंदी कठोर करावी अशी मागणी नताशा आव्हाड यांनी केली. आणि दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ही न्यूज जेव्हा पसरली आणि व्हायरल झाली व्हॉट्सॲपवर, तेव्हा बीजेपी युथ मोर्चाच्या लोकांनी एक त्याचा जो लीडर आहे ठाण्याचा, काय नाव त्याचं, अमित मिश्रा नावाच्या एका मुलांनी इकडच्या ग्रामस्थांना फोन करून सांगितलं की आम्ही तुमच्या मदतीसाठी येतो. आणि इथे येऊन त्यांनी काय केलं असेल, त्यांनी चक्क सांगितलं की आपण मांडवली करूया, तुम्ही हा विषय सोडून द्या, तुम्ही अजिबात हे पाहिजेत बोला आणि विषय सोडून द्या, पोलीस स्टेशनमध्ये ह्याबद्दल जाऊ नका. तर हा दुटप्पीपणा जो आहे बीजेपीचा आणि बजरंग दलाचा, ह्याचा हा पूर्ण तुमच्यासमोर खुला पडला आहे की जेव्हा त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांना राजकारणासाठी जेव्हा त्यांना वोटची गरज असते तेव्हा ते 2 धर्मांच्या मध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात. पण जेव्हा हा विषय आहे, एवढा गंभीर विषय आहे, तेव्हा तुम्ही मांडवली करायचं बघता. म्हणजे हे पहिले पण असं खूप झालं आहे. आता कालच तुम्ही बघितलं तर अनुराग ठाकूर तिथे कोणाबरोबर बसलेले, शाहिद आफ्रिदी बरोबर बसलेले. हे बीजेपीचं राजकारण आहे आणि नागरिकांना आता त्याची म्हणजे खरं बीजेपीचं काय रूप आहे ते लोकांसमोर आलेलं आहे. आणि हा सेम प्रकार त्यांनी इथेही केला आहे. तस्करी पण नाही. हा, आणि सर्वात महत्वाची गोष्ट, सगळे पुरावे असूनही ह्या लोकांकडे त्या इंजेक्शन आहेत ज्याच्याने ह्या बैलांना त्यांनी बेशुद्ध केलं, ते सगळे पुरावे असूनही गौ हत्याचा कलम पोलीस स्टेशननी त्याच्यात टाकला नाही आहे. आणि ह्याचं कारण काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांना ऑब्व्हियसली बिचारे पोलिसांना वरून दबाव असल्यामुळे त्यांनी हे सगळं केलं नाही आहे. आणि आता संजय केळकर जी इकडचे जे ग्रामस्थान आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला प्रयत्न करतायत. तर मलाही त्यांना हेच सांगायचं आहे की तुम्ही ह्याची जी चौकशी आहे ती एकदम नीट करा आणि ह्याच्यात बघा की ह्याच्यात कोण हा अप्पू आहे, हा कोण एवढा मोठा डॉन आहे की तो एवढ्या गायी चोरतो आणि पोलीस त्याच्याबद्दल काहीही करत नाही.